नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस इन लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बघणार आहोत आपण पोलीस भरती, सरळ सेवा भरती किंवा MPSC सारख्या परीक्षेत येणाऱ्या महत्त्वाच्या 100 मराठी म्हणी व त्यांचे अर्थ. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. अति तिथे माती, अति केल्यास नुकसान होते. आगीतून फुफाट्यात पडणे म्हणजेच एका संकटातून दुसऱ्या संकटात सापडणे. 3. उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजेच मोठ्या कामासाठी अयोग्य माणूस. एक ना धड भाराभर चिंध्या म्हणजेच ना तिकडे ना इकडे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणजेच क्षुल्लक माणसाच्या बोलण्याचा परिणाम होत नाही. काठीला सोनं बांधणं, निरुपयोगी गोष्ट सजवणे. कावळा बसायला फांदी तुटणे, योगायोगाने घटना घडणे. घरचा भेदी लंका ढवळतो म्हणजेच आपलाच माणूस नुकसान करतो. घोडं पळून गेल्यावर तपेला बंद म्हणजेच वेळ निघून गेल्यावर उपाय. चोराच्या मनात चांदण्या म्हणजेच अपराधी माणूस घाबरलेला असतो. ज्याचे हात लांब त्याचा गाव म्हणजेच ज्याच्याकडे ताकद त्याचं वर्चस्व. डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजेच फार काळजीपूर्वक पाहणे. ढवळाढवळीत शेंडी उघडी म्हणजेच उगाच हस्तक्षेप करून फजिती. तोंडात साखर हातात काटा, वर गोड बोलणे आतून वाईट असणे. नाचता येईना अंगण वाकडे म्हणजेच दोष स्वतःचा व नाव दुसऱ्याचे. नाव मोठे आणि लक्षण खोटे म्हणजेच प्रसिद्धी जास्त काम कमी. पळता भुई थोडी म्हणजेच अडचणीत मार्ग न सापडणे. पाण्यात राहून मगरीशी वैर म्हणजेच परिस्थितीत राहून विरोध करणे. पोटासाठी विटा खाणे म्हणजेच उपजीविकेसाठी काहीही करणे. फुकटचे चांदे फोडणे म्हणजेच उगाच खर्च करणे. बाप दाखव नाही श्राद्ध घाल, कारण नसताना कृती. बुडत्याला काडीचा आधार, छोटाही आधार महत्त्वाचा. बोलाचीच कडी बोलाचाच भात म्हणजेच फक्त बोलणे कृती नाही. मजूर तितुका मालिक म्हणजेच काम करणारा खरा मालक. माती खाल्ली तरी चालेल पण खोटं बोलणार नाही म्हणजेच प्रामाणिकपणा. मुठीत माती म्हणजेच पूर्ण अपयश. रानात गेला आणि शेंग सापडली म्हणजेच अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे. लहान तोंडी मोठा घास, क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षा. लोखंड गरम असतानाच ठोका म्हणजेच योग्य वेळी संधी साधा. वाऱ्यावरची रेघ म्हणजेच टिकाव नसलेली गोष्ट. शहाण्याला शब्दांचा मार म्हणजेच सूचक बोलणे पुरेसे. सगळं आलबेल असणं म्हणजे सर्व काही ठीक असणं. 7 घरचा पाणी पिऊन आलेला म्हणजेच फार अनुभवी. साप मारला काठीनं मोडली म्हणजेच काम साध्य नुकसान नाही. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे म्हणजेच मिळालेलं गमावून अनिश्चित मागे धावणे. हात धुवून मागे लागणे म्हणजेच हट्टाने पाठलाग करणे. हाती आलेला पक्षी 10 झाडावरचे पक्षीपेक्षा चांगला म्हणजेच निश्चित लाभ श्रेष्ठ. अस्सल सोन्याची परीक्षा आग करते म्हणजेच खरी किंमत अडचणीत कळते. आंधळ्याच्या हातात आरसा म्हणजेच उपयोग नसलेली गोष्ट. आपला हात जगन्नाथ म्हणजेच स्वतःच्या मेहनतीवर विश्वास. एकीचे बळ भारी म्हणजेच एकजुटीची ताकद. उतावळा नवचेहरा म्हणजेच घाई करणारा अडचणीत पडतो. ओढताना ताण तुटतो म्हणजेच जास्त ताण दिल्यास नुकसान. काळ आला पण वेळ नाही म्हणजे संकट जवळ आले. काठीने साप मारणे म्हणजेच दुसऱ्याच्या हातून काम करवणे. कागदावरचे नाव म्हणजेच प्रत्यक्ष अस्तित्व नसणे. घराघरात माती वेगळी म्हणजेच प्रत्येकाची रीत वेगळी. चोराच्या उलट्या बोंबा म्हणजेच दोषीच आरडाओरड करतो. डोक्यावरून पाणी जाणे म्हणजे सहनशक्ती संपणे. तोंडाला पाने पुसणे
म्हणजेच लाजिरवाणे अपयश. नशीब बलवत्तर म्हणजेच नशीब साथ देणे. पडत्या फळाची आज्ञा म्हणजेच दुर्बलावर सगळे तुटून पडतात. फळ न पाहता झाड तोडणे म्हणजेच विचार न करता कृती. भिंतीला कान असतात म्हणजे गुपित उघड होऊ शकते. माघारीचा सिंह म्हणजेच समोर नसताना शूर. रात्रीचा दिवस करणे म्हणजेच खूप मेहनत करणे. लाज राखणे म्हणजे प्रतिष्ठा जपणे. वाळीत टाकणे म्हणजे समाजातून बहिष्कृत करणे. शेंडी तुटणे म्हणजे पराभव होणे. साखरपुडा आधीच लग्न म्हणजेच आधीच घाई. हात आखडता घेणे म्हणजे खर्च कमी करणे. अडाणी माणूस डोंगरा एवढा, अज्ञानामुळे अडचण. आपल्या पायावर कुऱ्हाड मारणे म्हणजे स्वतःचं नुकसान करणे. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणे म्हणजे अशक्य कल्पना. एक पंथ दोन कावळे म्हणजेच मतभेद निर्माण होणे. उडून ताडून आणणे म्हणजे जबरदस्तीने कारण देणे. कानाला खडा लावणे म्हणजे चांगला धडा मिळणे. काठावर उभा राहणे म्हणजे सुरक्षित भूमिका. घरचा पाहुणा देवासमान म्हणजेच अतिथी महत्त्वाचा. चुलीवरचे आणि जमिनीवरचे म्हणजेच खूप फरक. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे सत्य दाखवणे. तोंड द्यावे लागणे म्हणजे सामना करणे. नशीब फाटके म्हणजेच दुर्दैवी. पाण्यात बुडत्या काडी म्हणजे शेवटचा आधार. फसवे रूप म्हणजेच वरून चांगले आतून वाईट. भिकेचे डोहाळे म्हणजेच अपेक्षाचं न ठेवणे. मुलुका वेगळा न्याय म्हणजेच अन्यायकारक वागणूक. राईचा पर्वत करणे म्हणजे लहान गोष्ट मोठी करणे. लपंडाव खेळणे म्हणजे सत्य लपवणे. वाऱ्यावर सोडणे म्हणजेच दुर्लक्ष करणे. शब्दाला जागणे म्हणजेच दिलेले वचन पाळणे. सावलीला उभं राहणे म्हणजे सुरक्षित ठिकाणी राहणे. हात टेकणे म्हणजेच शरण जाणे. अक्कल दुधावर ठेवणे म्हणजे मूर्खपणा करणे. उभ्या पिकात गुरं सोडणे म्हणजे चालू काम बिघडवणे. एक डोळा राजा एक डोळा प्रजा म्हणजेच पक्षपात. ओल्या लाकडाला आग लागत नाही. योग्य वेळ नसणे. कानकोंडीत पकडणे म्हणजेच अडचणीत आणणे. घोडं पुढे आणि गाडी मागे उलटसुलट व्यवस्था. चुलीपाशी बसलेला देव घरातच चांगली संधी. डोळ्यात भरणे म्हणजेच आवडणे. तोंडावर पडणे म्हणजेच अपयश येणे. नावापुरते उरले म्हणजेच फक्त नाव शिल्लक. पायाखालची वाळू सरकणे म्हणजेच अचानक संकट येणे. फुलाला सुगंध असतोच म्हणजेच चांगुलपणा आपोआप दिसतो. भूक लागल्यावर चव कळते म्हणजेच गरज असल्यावर महत्त्व समजते. मरणाचे दाराशी उभे म्हणजेच फार गंभीर परिस्थिती. रडत्या बाळाला दूध म्हणजेच गरजेला मदत. लहानपणीचा मित्र म्हणजे जुना विश्वासू. वेळ साधून मारणे म्हणजेच योग्य क्षणी कृती. इथे आपल्या 100 म्हणी संपलेल्या आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.